चला तर मग आज आपण बनवूयात इडली। तुम्ही इथं बघू शकाल मस्त अशा मऊसूत जाळीदार या इडल्या बनवून तयार होतात। या इडल्या बनवण्यासाठी मी काय टिप्स वापरल्या आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अतिशय परफेक्ट आणि जाळीदार अशी इडली तयार होते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी रेखा, मॉडर्न लाईफस्टाईल रेखा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इडली बनवताना काय टिप्स वापरायच्या आहेत हे बघणार आहोत। सपटी कधी काय होतं जाळीदार होत नाही, यासाठी आपण योग्य टिप्स सहित इडली कशी बनवायची ते बघणार आहोत। तर बघू शकता आपण इडलीसाठी इथे अर्धा किलो तांदूळ आणि उडदाची डाळ हे आपण पावशेर घेतली आहे आणि ती स्वच्छ दोन्हीही नीट करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही त्याचं प्रमाण हे योग्य असलं पाहिजे। चला तर मग आपण याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात। तर बघा, तर मग मी इथं 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मेथीदाणे 1 चमचाभर टाकू शकता। मी इथे मेथीदाणे टाकलेले नाहीत। तर हे आता आपण रात्रभर भिजत ठेवणार आहोत। बघा, तर मग आपण भिजत ठेवलेले तांदूळ काढून त्यातलं पाणी ओतून देऊन स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। 1-2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, कारण त्याचा वास येतो थोडासा कुबट, त्यामुळं 2 वेळा धुवून घ्यायचं आहे आपल्याला स्वच्छ। बघा, तर मग तांदूळ आता आपण स्वच्छ असं धुवून घेतलेले आहे। आता आपण ते असं वाटून घेणार आहोत। तर तांदूळ आपल्याला वाटताना एकदम असं थोडंसं असं जाडजाड रव्यागत ठेवायचं आहे आणि डाळ आपल्याला थोडी बारीकसर अशी वाटून घ्यायची आहे। चला तर मग आता आपण तांदूळ घेऊयात। थोडं आपण डिवाइड करून तांदूळ वाटून घेणार आहोत। तुमचं थोडंसं असेल तर तुम्ही सगळं टाकू शकता तुमच्या ह्याच्यानुसार। तसं आपण थोडं करून आता वाटून घेणार आहोत। तर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आणि बघा, आता ह्यात थोडं पाण्याची गरज आहे। तर पाणी जास्त नाही ओतायचं, थोडं 2-2 चमचे असं ओतून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। थोडं जाडसर ठेवा। बघा, तर मी थोडं पाणी ओतलेलं आहे आणि आपण आता मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत। तर बघा, तर मग हे असं आपण वाटून घेतलेलं आहे। बघा, असं आपल्याला रवा टेक्स्चर ठेवायचं आहे, त्याचं जास्त बारीक नाही करायचं आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे आहे। चला तर मग मी अशा प्रकारे बाकीचंही तांदूळ वाटून घेते। तांदूळ अशा प्रकारे आपल्याला जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं। बघा, मीडियम असं आपल्याला करायचं आहे। यामध्ये ज्या तुम्हाला गाठी दिसत आहेत त्या आपण नंतर डाळ आणि तांदूळ दोन्ही वाटून झाल्यानंतर आपण चांगलं मिक्स करताना त्या गाठी फुटून जातात। तर बघा, तर मग आता आपलं तांदूळ वाटून झालेलं आहे आणि आता आपण उडदाची डाळ वाटायला घेतली आहे। अशा पद्धतीने तुम्ही हाफ डाळ घेऊन वाटू शकता। डाळ वाटतानाही आपल्याला थोडं पाणी वापरून डाळ वाटून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण घट्टसर ठेवायचं आहे आणि नंतर लागेल तसं आपण पाणी ओतून यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। बघा, तर मग आपण वाटलेली डाळ तांदूळ वाटलेलं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत। जरी तांदूळ वाटताना थोडं पातळ झालं असेल तरी डाळीमुळे ते घट्ट होऊन जातं। तर हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पूर्ण बघू शकता आपण अशा प्रकारे डाळ आणि तांदूळ वाटलेले दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे। बघा कसं घट्टसर असं टेक्स्चर आलेलं आहे।
तर अशाप्रमाणेच आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. तर बघा, मग मी तुम्हाला बोटाने दाखवत आहे टेक्स्चर कसं आहे याचं. बघू शकता तुम्ही, असं घट्ट आपल्याला टेक्स्चर हवं आहे, तरच आपले इडली व्यवस्थित, जास्त घट्टही नाही आणि मीडियम असंच टेक्स्चर हवं आहे. बघू शकता तुम्ही, असं आपलं टेक्स्चर हवं आहे. ओके, आता हे वाटलेलं पीठ आपण दिवसभर असंच ठेवून देणार आहोत आणि मग त्याच्यानंतर हे पीठ जेव्हा आंबतं तेव्हा आपले इडली करण्यासाठी हे पीठ तयार होतं. तर बघू शकता हे पीठ कसं तयार झालेलं आहे. आपलं अर्धं पातेलं होतं, तर हे आता फुल झालेलं आहे. एकदम असं पीठ फुगून असं वर आलेलं आहे. बघू शकता तुम्ही, मस्त असं पीठ तयार झालेलं आहे. तर आता हे पीठ आपल्याला इडली करण्यासाठी तयार आहे. तर अशा प्रकारे आपले हे पीठ मस्त फुगून आलेलं आहे. तर याला आता आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत. चला, तर मग आता आपण कुकर घेतलेला आहे इडलीचा. तर त्यामध्ये आपण लिंबू का टाकलेला आहे, कारण कुकर काळा होऊ नये यासाठी आपण लिंबूचा वापर करणार आहोत. आणि पाणी आणि थोडंसं आपल्याला अर्धा लिंबू टाकायचा आहे त्यामध्ये, जेणेकरून आपला कुकर काळा होऊ नये यासाठी. मग ते इडलीसाठी आपण गॅसवर पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि पाणी गरम होईस्तोवर आता आपण इडलीच्या साच्यामध्ये पीठ टाकून घेणार आहोत. पीठ जर जास्त घट्ट झालं असेल तर त्यामध्ये थोडं पाण्याचा वापर करून आपल्याला याप्रमाणे पीठ तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. चला, तर मग आता आपण इडली बनवायला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे आपल्याला इडलीच्या साच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे आणि इडलीच्या साच्याला आधी तेल लावायचं आहे पूर्ण ह्याला साच्याला, आणि त्यामध्ये पीठ आपल्याला टाकायचं आहे आणि कडनं सपाटच तेवढं भरायचं आहे, पूर्ण कच्चं भरायचं नाही. तर याप्रमाणे आपल्याला इडलीचे साचे भरून घ्यायचे आहेत. बघू शकता मी कसे भरलेले आहेत. आता आपण इडली शिजायला ठेवलेली आहे. ते 10 ते 15 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि 15 मिनटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इडली थंड करून घ्यायची आहे आणि मगच ती काढायची आहे. बघा, तर मग अशा प्रकारे आपल्याला इडली शिजून कशी फुगलेली आहे, टम्म अशी फुगलेली आहे. बघू शकता तुम्ही, मस्त अशा इडल्या झालेल्या आहेत. बघा, हातानेच निघत आहेत. कशी मस्त अशी अख्खी निघत आहे इडली. बघू शकता किती सुरेख अशी जाळी सुटलेली आहे त्याला. एकदम अशी मस्त अशी शाईनसुद्धा आलेली आहे. बघा तुम्ही इडलीला, मस्त अशा इडल्या मऊसूत अशा झालेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे इडल्या बनवून बघा. एकदम अशी परफेक्ट अशी रेसिपी आहे, अजिबात असं चुकणार नाही आहे. नक्की करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची इडली कशी झालेली आहे ती. तर बघू शकता इडल्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि कुकर बघू शकता तुम्ही आतमधून अजिबात काळा झालेला नाही. तर इडलीसोबत तुम्हाला मी आवश्यक अशा काही टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बघू शकता तुम्ही अजिबात असं काळा झालेलं नाही आहे कुकर आतून. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही इडली सांबारसोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता. इडली किती मस्त आणि गोल आणि एकदम अशा फुगीर झालेल्या आहेत. बघा, मऊसूत अशा झालेल्या आहेत इडल्या. तर तुम्हाला मी बघा जवळून दाखवते. एकदम मस्त अशी जाळी सुटलेली आहे त्याला आणि मस्त अशा फुगलेल्या आहेत इडल्या. बघू तुम्हाला मी तोडून दाखवते. बघू शकता तुम्ही, बघा
मस्त अशी इडली शिजलेली आहे आपली बघा, मस्त तयार झालेली आहे इडली. तर या पद्धतीने तुम्ही इडली नक्की बनवून बघा, तुमच्या अजिबात इडली चुकणार नाही. आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि नक्की मॉडर्न लाईफस्टाईल रेखा या चॅनेलवर विजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग.